संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यासाठी सहकुटुंबासहित आलेलो आहे। आप देख रहे हैं LN न्यूज। तर मी आपल्या न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की आम्हाला न्याय देण्यासाठी आणि आमच्या वेदना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी तिथे तुम्ही उपस्थित झालात, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो। मी संजय बबन शेलार, राहणार पाडळी रांजणगाव, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील कायमस्वरूपी रहिवासी असून मी आज दिनांक 12/3/25 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यासाठी सहकुटुंबासहित आलेलो आहे। निषेध आंदोलन नोंदवण्याचं कारण ॲडव्होकेट संदीप भैयासाहेब राजे भोसले, छत्रपती संभाजीनगर, उत्सव बंगलो, औरंगाबाद यांनी माझी याचिका दाखल करण्यासाठी माझ्याकडून वेळोवेळी त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत प्रशांत गायकवाड यांच्यामार्फत वेळोवेळी फीचे पैसे घेतले। 25,000 रुपये ठरलेली फी संपूर्णपणे घेतली। त्यानंतर माझ्याबरोबर कुठलाही संवाद ठेवला नाही। मी इतर मान्यवरांनाही याचिकेसंदर्भात माहिती घेण्यासाठी विचारपूस करण्याचा सल्ला दिला। त्यांनी तो फोनवरतीही प्रयत्न केला विचारपूस करण्याचा, परंतु ॲडव्होकेट संदीप राजे भोसले यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता उडवाउडीची उत्तरे दिली। त्या बाबतीत बोलणं झालेलं त्यांचं रेकॉर्डही आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यांनी संबंधित याचिकेची कामकाज मी पाहू शकत नाही या संदर्भात दिनांक 14/2/25 रोजी स्पीड पोस्टाने नोटीसद्वारे मला व माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांना कळवले आहे की संबंधित 13/3/2025 माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी न्यायालयामध्ये संबंधित तारखेला मी उपस्थित राहू शकत नाही। गोरगरिबांनी न्याय मागायचा कुठे साहेब, आणि गोरगरिबां जनतेने पैसे आणायचे कुठून? ग्रामपंचायतने कामावून काढलं म्हणून पंचायत समितीला न्याय मागितला, पंचायत समितीने ग्रामपंचायतीने दिलेला आदेशच कायम ठेवला। त्यानंतर जिल्हा परिषदकडे न्याय मागितला, त्यांनी पंचायतीने दिलेला आदेश ग्राह्य धरला आणि माझे अपील फेटाळले। त्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आलो, तिथंही तब्बल 3 वर्ष झाले वकिलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे न्याय मिळायला विलंब होत आहे। सर्व काही प्रक्रिया माझ्याकडे कायदेशीर असतानाही माझी नेमणूक कायदेशीर झालेली आहे। मी कायमस्वरूपी कामावर आहे, मला कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले। माझी कौटुंबिक आणि इतर जी परिस्थिती आहे ती अतिशय हालाकीची आहे। माझ्या 2 मुलींचे उच्च शिक्षण चालू आहे, माझे उच्च शिक्षण चालू आहे। त्याचप्रमाणे माझा सेवाज्येष्ठता यादी ग्रामपंचायत कर्मचारी अहिल्यानगर जिल्हा येथे माझा अनुक्रमांक यादीमध्ये आहे। त्यामुळे माझं काम जिल्हा परिषदमध्ये होईल असं माझ्याबरोबर याचिका दाखल करतेवेळी ॲडव्होकेट राजे भोसले गोड बोलले आणि त्यांनी मला माझ्याकडून गोड बोलून फीचे पैसे घेतल्यानंतर मला सहकार्य न करता जाणीवपूर्वक माझे याचिकेतून अंग काढून घेतले आणि मी संबंधित काम करू शकत नाही आणि मला न्याय मागण्यासाठी आज दारोदार भटकावं लागतं आहे। तर माझी अशा वकील साहेबांना विनंती आहे की त्यांनी गोरगरिबांचे पैसे घेतल्यावर त्यांचं काम करणं गरजेचं आहे, परंतु ते काम न करता ते स्वतःच एक न्यायालय किंवा स्वतःच एक राज्यघटना असल्यासारखं गोरगरीब जनतेला न्यायाच्या ओझ्याखाली दाबण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः मनमानी करतात। त्यांच्या मर्जीनुसार ते काम करतात। ठीक आहे, न्यायालयीन प्रक्रिया न्यायाच्या पद्धतीने चालली पाहिजे, न्याय प्रक्रियेच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, मात्र गोरगरीब जनतेला न्याय मिळताना न्यायालयीन कामकाजासुद्धा सुसूत्रता असली पाहिजे आणि गोरगरीब जनतेला न्याय वेळीच मिळाला पाहिजे। अन्यथा एखादं कुटुंब बर्बाद झाल्यानंतर, उद्ध्वस्त झाल्यानंतर जर न्याय मिळणार असेल तर त्या न्यायाचा काय फायदा? त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब, पालकमंत्री साहेब आमच्या जिल्ह्याचे, आमच्या तालुक्याचे आणि विधानसभा सदस्य, अनुसूचित जाती जमाती आयोग या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आमच्यासारख्या गरीब कुटुंबाला योग्य न्याय देऊन आम्हाला आमचं जीवन सन्मानाने जगता येईल असं सहकार्य करावे आणि आम्हाला आमच्या कुटुंबाचा बारकाईने विचार करून आम्हाला यात न्याय देऊन उपकृत करावे अशी मी
सर्व सन्माननीय मान्यवरांना, माननीय उच्च न्यायालयाला नम्र प्रार्थना करतो आणि मला न्याय देऊन उपकृत करावे याबाबत मी सर्व पदाधिकाऱ्यांना, राज्याच्या, तालुक्याच्या यांना नम्रतापूर्वक पुन्हा विनंती करतो की आपण या बाबतीत मला व माझ्या कुटुंबाला न्याय देऊन सहकार्य करावे. धन्यवाद कळावे. आपला संजय बबन शेलार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप देख रहे हैं औरंगाबाद LN न्यूज. लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें.